एक छोट्यासा कुत्र्याचा चावा आणि त्यातून होणारा मृत्यू. तुम्हाला वाटत असेल, अरे काही नाही, छोटा चावा आहे. पण हाच छोटा चावा कधी जीवघेणा ठरू शकतो हे अनेकांना माहीतच नसतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थातच WHO च्या माहितीनुसार भारतात दरवर्षी सुमारे 18,000 ते 20,000 लोकांचा मृत्यू हा रेबीजमुळे होतो. सरकारी डेटा सांगतो की भारतात सर्वाधिक रेबीज मृत्यू पश्चिम बंगालमध्ये झाले आहेत. पण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारखी राज्येही या यादीत सर्वात वर आहेत. म्हणजेच हा धोका आपल्या आजूबाजूलाच आहे. आज महाराष्ट्रात आणि भारतात दरवर्षी हजारो लोक रेबीजमुळे आपला जीव गमावतात. भारत जगातील सगळ्यात जास्त रेबीज मृत्यू असणारा देश आहे. जगातील सुमारे 35 ते 36% रेबीज मृत्यू भारतातच होतात. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा आजार 100% टाळता येऊ शकतो जर योग्य वेळी योग्य उपचार केले तर. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुत्रा चावल्यावर लगेच काय करायला पाहिजे आणि काय करू नये. रेबीज म्हणजे नक्की काय आहे आणि स्वतःचा जीव कसा वाचवायचा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण एक माहिती तुमचं किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य वाचवू शकते. सर्वात आधी समजून घेऊया रेबीज म्हणजे काय. रेबीज हा एक व्हायरल आजार आहे जो प्रामुख्याने कुत्र्यांच्या चाव्यामुळे पसरतो. हा व्हायरस आपल्या शरीरात शिरल्यानंतर थेट आपल्या नर्वस सिस्टीमवर हल्ला करतो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. एकदा लक्षणं सुरू झाली की रेबीज जवळपास 100% घातक असतो आणि रुग्णांचा जीव जाऊ शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. एकदा लक्षणं दिसायला लागली की बचाव जवळजवळ अशक्य होतो आणि यावर कुठल्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही. म्हणूनच याला सायलेंट किलर म्हणतात. आता सर्वात महत्त्वाचा भाग, जर कुत्रा चावला तर लगेच काय करायचं? तर सर्वात अगोदर ती जखम लगेच 15 मिनिटं वाहत्या पाण्याखाली साबणाने स्वच्छ केली पाहिजे. कारण 90% व्हायरस इथेच नष्ट होऊ शकतो. त्यानंतर अँटीसेप्टिक वापरा, बिटाडिन किंवा डेटॉल त्या जखमेवर लावा आणि तात्काळ डॉक्टरांकडे जा. जखम कितीही छोटी असली तरी दुर्लक्ष अजिबात करू नका. अँटी रेबीज वॅक्सिन घ्या, डॉक्टर ते तुम्हाला देतील आणि ते वेळेवर घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर जखम खोल असेल तर डॉक्टर रेबीज इम्युनोग्लोबिन अर्थातच RIG देतात, जे शरीरात लगेच संरक्षण देतं. लक्षात ठेवा, कुत्र्याचा चावा झाल्यानंतर पहिले 24 तास हे खूप महत्त्वाचे असतात. आता त्या चुका पाहूया ज्या लोक वारंवार करतात आणि आपला जीव गमावतात. तर त्यामध्ये जखमेवर मिरची, हळद, तेल लावणे, जखम घट्ट बांधणे, काही नाही होणार म्हणून दुर्लक्ष करणे, फक्त घरगुती उपाय करणे. सर्वात मोठी चूक म्हणजे कुत्रा ओळखीचा आहे, काही होणार नाही. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे फक्त पिसाळलेला कुत्रा चावला तरच रेबीज होतो. पण सत्य असं आहे की रेबीज असलेला कुत्रा सुरुवातीला अगदी नॉर्मल दिसतो आणि त्याच वेळी तो व्हायरस पसरवत असतो. कुत्र्याचा फक्त चावा नाही तर जखमेवर चाटणे किंवा नख लागणे यातून देखील आपल्याला रेबीज होऊ शकतो. रेबीज दिसत नाही, तो आतून हल्ला करतो. जर उपचार केले नाहीत तर काही दिवस किंवा काही आठवड्यांनी रेबीजची लक्षणं दिसू लागतात. जसे की ताप येणे, भीती वाटणे, पाणी पाहून घाबरणे हायड्रोपिविया होणे, गिळताना त्रास, विचित्र वागणूक आणि शेवटी रुग्ण कोमात जाऊन आपला जीव गमावतो. हे सगळं टाळता येऊ शकतं फक्त वेळेवर उपचार केल्याने. भारतामध्ये दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होतो. विशेषतः ग्रामीण भागात अजूनही जागरूकतेचा अभाव आहे. महाराष्ट्रातही अलीकडे काही धक्कादायक घटना समोर आल्या, जिथे लहान मुलं आणि सामान्य लोक फक्त दुर्लक्षामुळे मृत्युमुखी पडले. ही परिस्थिती बदलायला हवी. म्हणूनच हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, हा एक जागरूकतेचा संदेश आहे. कुत्रा चावल्यावर कधीही दुर्लक्ष अजिबात करू नका. लगेच जखम धुवा आणि डॉक्टरांकडे जा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी आयुष्य वाचू शकतं. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा, जागरूक राहा. धन्यवाद.